नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींचे हप्ता जो आहे ऑक्टोबरचा तो नोव्हेंबरमध्ये पडला होता. सर्वच लाडक्या बहिणींना जे पात्र आहेत त्यांच्या सर्वांच्याच खात्यावर काय झालेलं आहे, हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे. पण आता आणखीन बऱ्याच लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केलेली आहे. जे पात्रता वगैरे जे काय निकष होते त्यांचे, त्या निकषाच्या नियमानुसार काहींना हप्तेही आलेले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये हप्तेही जमा झालेले आहेत. तर राहिले आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा प्रश्न आता. त्यानंतर आता काय त्यांची जी आतुरता लागलेली आहे, जे लाडक्या बहिणींना काय आता आपल्याला काय होणार आहे, जो हप्ता रेग्युलर चालू आहे लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, तो हप्ता आता कधी पडेल, काय पडेल अशी उत्सुकता लागलेली आहे. आणि 2 हप्ते संगच पडतील का? काय 1 पडेल का नोव्हेंबरचाच 1500 पडतील? अशी काय केलेली आहे, त्यांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे. तर ते आपण सांगू इच्छितो की हप्ता जो आहे तो काय होणार आहे, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय जमा होणार आहे. मग आता आणखीन 2 पडतील का 1 पडेल हे काही सांगता येत नाही, कारण तसं काही अधिकृत आणखीन शासनाची वगैरे माहिती वगैरे नाही. जी-आर पण आलेला नाही. पण काय होईल, शक्यतो एकच हप्ता काय होणार आहे, लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केला जाईल. कारण एक हप्ता काय केला जातो, रेग्युलरमध्ये टाकला जातो. जो आता काय पहिल्यांदा ऑक्टोबरचा पडला, आता नोव्हेंबरमध्ये, आता नोव्हेंबरचा डिसेंबरमध्ये पडणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये. असं होईल कारण अगोदरच हप्ता पडायच्या अगोदर त्याचा जी-आर वगैरे काय होतो, निघतो, त्याची तारीख वगैरे ठरली जाते आणि मग तिथून पुढं दिवसभरात हप्ताचं काय केलं जातं, वितरण केलं जातं. असं काय केलेलं असतं, हप्त्याचं वगैरे नियोजन असतं. पण आणखीन काय हप्त्याचं वगैरे जी-आर, त्याच्यानंतर निधीचं तरतूद वगैरे आणखीन काही झालेली नाही. पण 1-2 दिवसामध्ये काय होणार आहे, होईल त्याची निधीची तरतूद वगैरे. आणि हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय केला जाईल, ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र, जे पात्र आहेत, आता बऱ्याच काय झालेल्या आहेत, ह्या यादीतून वगळण्यात आलेल्या आहेत. जे पात्रता निकषामध्ये बसत नाहीत त्या. आणि त्यानंतर ज्या पात्र आहेत त्यांना काय होणार आहे, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता येऊ शकतो. आणखीन तशी काही अधिकृत शासनाचा जी-आर वगैरे माहिती आलेली नाही. पण इथून पाठीमागचे जे हप्ते आहेत ते 1 ते 10 तारखेपर्यंतच्या आतच सर्वांना काय होते, पडले होते. तसं काय होणार आहे, जे पात्र लाभार्थी महिला आहेत ना, ज्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपल्याला आता 2 हप्ते संगच पडतील का 1 हप्ता संगच पडेल, असं वेगवेगळ्या प्रकारची जी उत्सुकता लागली आहे, त्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे, हप्ता जमा होणार आहे. आणखीन काही त्याचा जी-आरच्या निधीचा नाही. पण ज्यांनी के-वाय-सी केलेली नाही, ज्यांची के-वाय-सी करणं बाकी आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचे आहे, के-वाय-सी करायची आहे. कारण हा येणारा हप्ता जो आहे नोव्हेंबरचा, तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडेल. पण ज्यांनी के-वाय-सी केलेली नाही, जे पात्रता निकषामध्ये बसतात, अशांना पडेल का नाही पडेल हे सांगता येत नाही. कारण निश्चित शक्यतो नाही पडणार बी नाही. कारण के-वाय-सी, बिना के-वाय-सीचे 2 हप्ते सांगितले होते. त्यानंतर तुम्हाला 2 महिन्याच्या आतमध्ये के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची सांगितली होती. तर अद्याप बऱ्याच लाडक्या बहिणी काय आहेत, के-वाय-सीपासून वंचित आहेत, बाकी आहेत के-वाय-सी करणं. त्यामुळं मग जे बाकी आहेत के-वाय-सी करायच्या, त्यांनी काय करायचं आहे, के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. कारण के-वाय-सीची तारीख आता काय केलेली आहे, वाढवून दिलेली आहे. पण हप्त्याला विलंब होऊ शकतो. कारण हप्ता तुमचा काय होणार आहे, रोखू शकतो का, असं निश्चितच आहे शासनाचं. कारण येणारे 2 हप्ते जे सांगितले होते ते तुमच्या खात्यावर बिना के-वाय-सीचे वर्ग केले. 2 महिन्याचा कालावधी दिला. बऱ्याच लाभार्थी, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींनी के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली. पण राहिलेले जे असतील त्यांनी काय करायचे आहे, तात्काळ आपली के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही जर के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण नाही केली, के-वाय-सीकडे दुर्लक्ष केलं, तर तुमचा हप्ता काय होऊ शकतो, बंद होऊ शकतो, काही कारणास्तव, म्हणजे के-वाय-सीच्या काही कारणास्तव. त्यामुळं मग तुम्ही निकषामध्ये बसत असाल, आहे का नाही, ते हे जे निकष लावलेले आहेत 21 ते 65 वर्ष वय वगैरे, 4 व्हीलर असेल, इन्कम टॅक्स वगैरे, असं सर्व काही लावलेलं आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जरी त्या पात्रच्या निकषमध्ये बसत नसाल, तरी तुम्ही हप्त्याला पात्र असाल, तरी तुमचा के-वाय-सी अभावी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर के-वाय-सीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्ही जर त्याला विलंब लावताल तर तुमचा हप्ता 100% रोखू शकतो. येणारा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो काय होणार आहे,
येणार नाही. त्यामुळं मग राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांनी काय करायचे आहे, KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. धन्यवाद.